हे तुम्हाला कधी समजलं? सकाळी समजलं. सकाळी समजलं काय? इथं बिबट्याचा वावर हा किती दिवसापासून जाणवतोय तुम्हाला? पहिले आजूबाजूला यायचा इकडे, पण तिथून आता तो इकडे आला ना. नाही, मग तुम्ही याच्या अगोदर वन विभागाला कळवलेलं आहे का कधी? नाही, आम्ही नाही सांगितलं वन विभागाला. कारण का माहितीये, ते वन विभागाला ते शिंपीकडचं पण कुत्रा खाल्ला होता ना, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं. कळलं का? तर ते बोलले नाही, आम्ही त्यांना सोडलेलं असं ते बोलले. ते कोण होते आम्हाला माहित नाही. ओके. आम्ही त्यांना इथं सोडलेले, कारण इकडची लोक फाट्या बिट्या तोडतात म्हणून असं म्हणाले का ते? हा. म्हणून आम्ही सोडलेलं आहे, असं ते बोलले. हो, तुमचं नाव काय? विनय. तुम्हाला या बिबट्याचा वावर हा किती दिवसापासून जाणवतोय इथे? इथे आता 2-3 महिने झाले जाणवतोय. आता 2-3 महिने झाले दिसतोय. आणि तिथून एकदा तक्रार केली होती, 1-2 दिवस आले, बाकी नंतर तिथून निकालालेच नाही पॉलिटिकल आले. ओके. याच्या अगोदर कोणाचं नुकसान केलं आहे का? भरपूर जणांचं केलंय. खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. कळलं ना? कोणाचं झालं नाही असं नाही. 1-2 वर्षापूर्वी जेव्हा 1-2 वर्षापूर्वी गुरुनाथ माले यांची गाय नेली होती. त्याच्यानंतर सतीश राणे यांचे शेल्या पण पकडल्या होत्या. तर मग त्याच्यानंतर 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 वन विभागाने काय कारवाई केली? मग येतात, बघतात, जातात, काय हा करू 1-2 दिवस येतात. गरम वातावरण आहे त्यावर 1-2 दिवस येतात, नंतर यायचे बंद होतात. शांत वातावरण झालं का यायचे बंद होतात. आम्ही पिंजरा लावला म्हणून सांगतात. आम्ही इथे पिंजरा लावला, आम्ही तिथे पिंजरा लावला. कुठं काय पिंजरा लावलेला नसतो. एकदा फक्त ते पिंजरा आणून ठेवलाय, त्यात काही शिकार टाकत नाही, काय नाही. 1-2 दिवस जरा गरम वातावरण होतं तेव्हा आले होते फक्त. त्याच्यानंतर काय दिसलेच नाही. ओके, ठीक आहे.